मुंबईमध्ये महापौर होत नाही तोपर्यंत शिवसेनेचं हॉटेल पॉलिटिक्स आता सुरू झालंय आणि शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांना 3 वाजता बांद्रा ताज लँड्स इनला येण्याचे आदेश दिलेले आहेत। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या सर्व निवडून आलेले नगरसेवक आता बांद्र्यातल्या ताज लँड्स इन हॉटेलमध्ये आणण्यात येणार आहे। त्यांना आज दुपारी 3 वाजता ताज लँड्स इन हॉटेलमध्ये त्यांना बोलावलेलं आहे। बांद्र्यामधले हॉटेल आहे आणि पुढचे 3 दिवस या नगरसेवकांचा मुक्काम हा बांद्र्यातल्या या हॉटेलमध्ये असणार आहे। आणि कपिल राऊत तुमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर जोडले गेले, जाणून घेऊया काय नेमकं हे कारण आहे। कपिल, शिवसेनेचे जे नगरसेवक आहेत त्यांना सगळ्यांना बांद्र्यातल्या ताज लँड्स इन हॉटेलमध्ये बोलावण्यात आलेले, काय नेमकी ही रणनीती आहे? नक्कीच ही रणनीती नेहमीचीच असते। खरं तर जेव्हा इलेक्शन होतं, रिझल्ट लागतो, त्यानंतर सर्वांची वेळ लागतं ते म्हणजे महापौर पदाचं। महापौरपदी कोणाला बसवायचं त्यासाठी मोठ्या प्रमाणात फोडाफोडीचं राजकारण होतं आणि या फोडाफोडीच्या राजकारणात कुठेही आपले नगरसेवक फसू नये, कुठेही दगाफटका बसू नये, त्याची यासाठी एक हॉटेल पॉलिटिक्स आता शिवसेनेसमोर आणलेली आहे। आणि त्या अनुषंगाने आज कॅबिनेट बैठक आहे। कॅबिनेट बैठकीनंतर सर्व जे नगरसेवक आहेत हे एकनाथ शिंदेला त्यांच्या बंगल्यावर भेटणार आहेत आणि तिथून ते थेट ताज लँड्सला जाणार आहेत बँड्राला। तिथे ते 3 दिवस राहणार आहेत। जिथपर्यंत महापौर बसत नाही तिथपर्यंत मुक्काम त्यांचं तिथेच असणार आहे। एकंदरीत जर पाहिलं तर जिथपर्यंत महापौर होत नाही तिथपर्यंत कुठेही दगाफटका होणे त्यासाठी ही उचललेली पावलं आहेत। मात्र कपिल, दगाफटका होण्याची शक्यता म्हणजे नेमकं काय म्हणता येईल? कारण ही एक हॉटेल डिप्लोमसी म्हणता येईल। नेमकं काय शिंदेंना याच्यामधून सांगायचंय? नक्कीच कोणतीही रिस्क घ्यायची नाहीये। ज्याप्रमाणे आकडे समोर आलेले आहेत, ठाकरे असतील, काँग्रेस असेल, MIM असेल, असे अनेक मोठे मोठे आकडे समोर येत आहेत। ज्या प्रकारे अपेक्षा होती त्या अनुषंगाने ठाकरेंना यश मिळालं आपण असं बोलू शकतो, कारण की मोठ्या प्रमाणात ठाकरे समोर येत आहेत। त्यामुळे अजूनही गणित जुळाजुळी बाकी आहेत आणि त्यामुळे एकंदरीत युतीचा महापौर बसणार एवढं 100% असताना कुठेही रिस्क नको, कुठेही दगाफटका बसला नाही पाहिजे, कोणत्याही पैशाचं राजकारण झालं नाही पाहिजे। त्यामुळे एक सिंपल गणित आहे, बाबा कुठेही कोणताही नगरसेवकाला फोडणं किंवा कुठेही अपसेट राहायला इलेक्शनला काही होऊ शकतं। या अनुषंगाने कुठेही दगाफटका होणे या अनुषंगाने ही सर्व पावलं उचललेली आहेत। ठीक, कपिल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। निश्चित या बातमीवर आपण पुन्हा जोडले जाऊ, आणखी चर्चा करूया। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। मात्र मुंबईतल्या महापौर पदाच्या निवडणुकीसाठी हा एक मोठा ट्विस्ट म्हणावा लागेल। नगरसेवक फुटू नयेत यासाठी मोठी खबरदारी घेतली जाते। एकनाथ शिंदेंनी ही रणनीती आखली आहे आणि ही एक प्रकारची हॉटेल डिप्लोमसी आहे। सगळ्याच नगरसेवकांना, जे 29 नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेचे निवडून आलेले आहेत, या सर्वांना आता 3 दिवसांसाठी हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे आणि बांद्रेमधल्या ताज लँड्स इन या हॉटेलमध्ये त्यांना दुपारी 3 वाजता सर्वांना बोलावण्यात आलं आणि पुढचे काही दिवस त्यांचा मुक्काम हा त्या हॉटेलमध्येच असणार आहे।